जी सर्व सुख तुका म्हणे माझी, तिची सर्व सुख तुका म्हणे माझी, तिची सर्व सुख माझी, तिची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझी, तिची सर्व सुख तुका म्हणे माझी, हेची सर्व सुख तुका म्हणे माझी, हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा काशी पितांबर, तुळसी हार गळा काशी पितांबर पायीन श्रीमुख, पायीन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा काशी पितांबर, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा काशी पितांबर, तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा काशी पितांबर, तुळशी हार गळा काशी पितांबर विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई. कानोबा तुम्ही पण या.
हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर स्वहा विठ्ठल बरवा स्वहा विठ्ठल बरवा रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 जय राम साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमूचा साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमोचा साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमूचा साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमोचा तेने या देहाचा केला उगवू तिने या देहाचा केला उगवू तेने या देहाचा केला उगवू तिने या देहाचा केला उगवू उगविले उगविले माये ते निरसिले उगविले उगविले माये ते निरसिले उगविले उगविले मायेते निरशिले उगविले उगविले मायेते निरशिले एकत्व दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया उगविले उगविले माये ते निरसिले उगविले उगविले माये ते निरसिले उगविले उगविले मायेते निरशिले
उगविले उगविले मायेती निरशिले 17वी दोहोनी इंद्रिया सौरसू 17वी दोहोनी इंद्रिया सौरसू 17वी दोहोनी इंद्रिया सौरसू 17वी दोहोनी इंद्रिया सौरसू गुरुमुखे उल्हासू भक्ती महिमे गुरुमुखे उल्हासू भक्ती महिमे गुरुमुखे उल्हासू भक्ती महिमे गुरुमुखे उल्हासू भक्ती महिमे उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेती निरसिले उगविले उगविले मायेती निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया दाविले त्रिभुवन रया उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची 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 तोडली मोहाची पदवी आम्ही मोहाची पदवी आम्ही तोडली मोहाची पदवी आम्ही मोहाची पदवी आम्ही उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया दाविले त्रिभुवन रया उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले विठोबा रखुमाई रखुमा जय जय विठोबा रखुमाई 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 गोपार गोपार जय जय विठोबा रखुमाई गोपार गोपार साकारू निराकारू वस्तू साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमुचा साकारू निराकारू वस्तू साकारू निराकारो वस्तू साकारू निराकारो वस्तू सद्गुरु आमोचा साकारू निराकारो वस्तू साकारू निराकारू वस्तू साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमोचा साकारू निराकारू वस्तू साकारू निराकारो वस्तू साकारू निराकारो वस्तू
सद्गुरु आमोचा साकारू निराकारो वस्तू तिने या देहाचा केला उगवू तिने या देहाचा केला उगवू निरवी उगविले 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 मायेते निरसिले उगविले उगविले तिने या देहाचा केला उगवू तिने या देहाचा केला उगवू उगविले 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 मायेते निरसिले उगविले उगविले साकारू निराकारू वस्तू साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमूचा साकारू निराकारू वस्तू साकारू निराकारो वस्तू साकारू निराकारो वस्तू सद्गुरु आमोचा साकारू निराकारो वस्तू तिने या देहाचा केला उगवू तिने या देहाचा केला उगवू उगविले 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 मायेते निरसिले उगविले उगविले तिने या देहाचा केला उगवू तिने या देहाचा केला उगवू उगविले 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 मायेते निरशिले उगविले उगविले एकत्व दाविले त्रिभुवन रया आ आ एकत्व दाविले एकत्व दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया उगविले 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 मायेते निरसिले उगविले उगविले एकत्व दाविले त्रिभुवन रया आ आ आ एकत्व दाविले त्रिभुवन रया एकत्व दाविले त्रिभुवन रया उगविले 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 मायेते निरसिले उगविले उगविले विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमुचा, साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमुचा, तेणे या देहाचा केला उगवू, उगविले उगविले माये ते निरसिले, एकत्व दाविले त्रिभुवन रया, 17वी दोहोनी इंद्रिया सौरसू, गुरुमुखे उल्हासू भक्ती महिमे, उगविले उगविले माये ते निरसिले, एकत्व दाविले त्रिभुवन रया, ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची, ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची, तोडली मोहाची पदवी आम्ही, उगविले उगविले माये ते निरसिले, एकत्व दाविले त्रिभुवन रया, विठ्ठल विठ्ठल साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमुचा, तेणे या देहाचा केला उगवू, उगविले उगविले माये ते निरसिले, एकत्व दाविले त्रिभुवन रया, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, ओङ्कारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव ओङ्काराय नमो नमः, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन सम. तुम्हा सर्वांच्या आज्ञेने, नानांच्या आज्ञेने आमचे नरहरी बाबा यांनी मला हा फोन केला, म्हणले 5 तारखेला सकाळची सेवा करावी लागेल. आता गुरूंची सेवा कोण नकार देणार आहे? हा, ज्या संस्थेने ज्या गुरुवर्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या सेवेला कोण त्या ठिकाणी नाकारू शकतं? हा, म्हणून आजची ही हरिकीर्तनाची सेवा माझा अधिकार नसताना, मी अत्यंत पामर असताना देखील हा तुम्ही आम्हाला पदरात घेता, हे नानांचं मोठेपण आहे, चौधरी महाराजांचं मोठेपण आहे, संस्थेचं मोठेपण आहे, सगळं अध्यक्ष दादांचं, नानांचं, सर्वच तुम्हा महान महान संतांचं हे मोठेपण आहे. आणि म्हणूनच त्यांना संत म्हटलं जातं. आता मोठे बाबाबद्दल आपल्यासारख्यांनी काय वर्णन करावं, परंतु काहीतरी बोलावं लागतं. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. वास्तविक पाहता आपण त्यांचं वर्णन करावं इतका आपला अजिबात अधिकार नाही, परंतु आपल्या गुरुवर्यांचं आपण वर्णन करू नये तर कुणी वर्णन करावं? मोठे बाबांच्याबद्दल आपण काय बोलावं? मी त्यांचं अंबळनेर तालुक्यातील मूळ गाव,
7वीचं शिक्षण झालं, 7वी पास झाले, पण प्रथम क्रमांकाने धुळे जिल्ह्यामध्ये हा बाबांचा पहिला क्रमांक आला. आणि 7वी पास, पूर्वीच्या काळामध्ये 4थी पासला सुद्धा शिक्षक म्हणून घेत होते. 4थी पास असली तरी पूर्वी नोकरीला प्राधान्य होतं, घेत होते. 7वी पास झाल्यानंतर 5-6 महिने शिक्षक त्या ठिकाणी पेशा म्हणजे मार्गदर्शकच बरं का. त्यांचा पिंडच मार्गदर्शकाचा त्यांचा पिंड कसा होता, मार्गदर्शन करणं. काहींचा पिंडच असतो मार्गदर्शक, म्हणूनच ते जन्माला आले, अवतीर्ण झालेले असतात. आणि नंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून घेण्याचं ठरवलं. परंतु आपल्या संस्थेचे महान कीर्तनकार शंकर महाराज चिमठाणेकर, त्यांच्या गावी वंदनीय प्रातस्मरणीय मामासाहेबांचं कीर्तन होतं आणि तिथे मोठे बाबा कीर्तनाला गेले. आणि एकच कीर्तन ऐकल्यानंतर त्या कीर्तनाचा प्रभाव पडला बाबांच्या जीवनावर. एकाच कीर्तनाचा प्रभाव, प्रभाव कोणाचाही कोणावर पडत नसतो. तपश्चर्येची वाणी असल्यानंतर, वाचासिद्धी असल्यानंतर नाही का प्रभाव पडत असतो. बघा, काही महात्म्यांचं एकच कीर्तन ऐकलं तर अनेक लोकांचं परिवर्तन होत असतं. आणि काहींचे कितीही कीर्तन ऐकले तरी वर्तन बदलतच नसतं. त्याच्यामध्ये वक्ता जो असतो ना, त्या वक्त्याचा अधिकार असतो. आता मामासाहेबांचं वर्णन आपल्यासारख्याने काय करावं. गुरुवर्तीय शांती बाबा, बाबा शांती ब्रह्म बाबा वर्णन करत असतात. मामा आलेत परत बाबा नाही का, वर्णन करत असतात की मामांच्याबद्दल मी काय सांगू नाही का, नाही का. आणि त्यांच्या भाषेत बाबांच्या बाबतीत जर आपण बोलू शकत नाहीत, विठ्ठल 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 मी सांगत होतो, मामासाहेबांच्या एकाच कीर्तनाचा प्रभाव मोठे बाबावर झाला. आणि का प्रभाव होतो त्याचंही चिंतन सांगत होतो. कारण मामासाहेब ते मामासाहेबच. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा त्यांच्या भाषेत मामासाहेबांचं वर्णन फार गोड करत असतात. इंग्लिशमध्ये सुद्धा बाबांची इंग्लिश तयार आहे. पण चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिशेपण मिरवी, आवड ओनी, वाचस्पतीचे नि पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, वेडीवे माझी दडे, महिमे भेने, असं बाबांचं जीवन आहे. आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. बरं का, महात्म्यांचं जीवन असं असतं. आत्मचर्चेला बसल्यानंतरच त्यांचं चातुर्य दाखवत असतात. एरवी ते वेड्यासारखे राहत असतात. म्हणून मामासाहेबांचं वर्णन बाबांच्या मुखातूनच आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे. मामासाहेब इज दी बेस्ट गॉड. बरं का, बाबांचे शब्द इंग्लिशमध्ये नाही का. मामासाहेब म्हणजे सामान्य नव्हते, फार मोठे होते. आणि अशा मामासाहेबांचं प्रभाव पडला. आणि नंतर त्यांना एक बहीण होत्या, आईवडील वारलेले होते म्हणे नाही का. मी मला नरहरी बाबाकडून चरित्राची माहिती घेतली थोडी. आणि मग बहिणीला सांगितलं मला आळंदीला जावं वाटतं. बहिणीने सांगितलं त्यांच्या भगिनीने, आता तुम्ही फार शिक्षक झाला, शिक्षणामध्ये फार बुद्धी तीव्र आहे, तेव्हा मुख्याध्यापक होण्याचा अंदाज आहे.
आणि मग तुम्ही हे सोडून तिकडे जाणं बरं नाही. मग बहीण ऐकणार नाही म्हणून गुपचुपच बाबा तिथून आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर बाबा मामासाहेबांचं दर्शन, मारुती बाबा, लक्ष्मण बाबा, स्वामी महाराज अशा अनंत नाही का मारुती बाबा यांचं दर्शन झालं आणि त्यांच्या सानिध्यात पूर्ण जीवन घातवलं. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. देह समर्पण करणं इतकी सोपी गोष्ट नाही. नंतर कुणी घरचे शांत झाले, ब्रह्मलीन झाले, तरी सुद्धा बाबा कुठे गेले, परत गेले नाही, आळंदी सोडली नाही. आणि आळंदीत आल्यापासून ते शेवटपर्यंत 78 वर्ष संस्थेची पूर्ण एकूण जीवनामध्ये नाही का किती वर्षे बाबांना आयुष्य लाभलं? 99 वर्ष ना. 99 वर्षापैकी बरोबर ना? 99 वर्षापैकी 78 वर्षे संस्था म्हणजे संस्था. आणि नाही का संस्थेशिवाय दुसरं इतकं नाही का इतकं दूर आयुष्य परमार्थामध्ये त्यांचं गेलं. 78 वर्ष सेवा घडली संस्थेची पूर्ण जीवन. 78 वर्ष म्हणजे काय नाही का, 60 वर्ष 70 वर्षाच्या पुढे माणसं जगत नाहीत. पण चांगल्या पद्धतीने 78 वर्ष बाबांनी संस्थेची सेवा केली. आणि अध्यक्ष किती वर्ष राहिले? मला वाटतं 25 वर्ष ना. 25 वर्ष अध्यक्ष राहिले. मला वाटतं बंकट स्वामी महाराज 24 वर्ष अध्यक्ष होते नाही का. 24 वर्ष स्वामी महाराज नाही का, बाकी सगळेच होते, स्वामी महाराज 24 वर्ष होते. आणि मोठे बाबा 25 वर्ष अध्यक्ष. आणि मोठे बाबांनीच नानांना आणलं नाही का, राजीनामा देऊन इथे घेऊन आले. त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अखंड सेवा आहे. आणि बाबांचं तर काय आपण बोलू ना, शास्त्री बाबा हे महात्मा एक एकाहुनी बळी रे. आपण या महात्म्यांचं नुसतं दर्शन झालं ना, डोळे भरून पाहिलं या महात्म्यांना, तरी आपलं कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असे संस्थेचे आपले महात्मा, पूर्वीचे सगळेच महात्मा होऊन गेले. जोग महाराजांच्या पासून ते आत्तापर्यंत जे महात्मे आहेत ते सगळे वंदनीय आहेत नाही का, उच्चारणीय आहेत, स्मरणीय आहेत आणि विशेष म्हणजे अनुकरणीय आहेत. अनुकरणीय असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. उच्चारणीयपेक्षा अनुकरणीय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते नाही का, या पद्धतीने महात्मे. कारण घुले बाबा म्हणायचे, व नुसतं वक्तृत्व असून चालत नाही, त्याच्यासाठी कर्तृत्व शुद्ध असावं लागतं. काय लागतं? कर्तृत्व असावं लागतं नाही का. नुसतं पंडिताच्या गप्पा कुणाला येत असतात, पण पंडिताप्रमाणे वागणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून आमचे तुकोबराय पंडित कोणालाही म्हणत नाहीत, असा एक अभंग सुद्धा आहे. पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला. नाही का, जो नित्य विठ्ठलाला भजतो त्यालाच आमचे तुकोबराय पंडित म्हणतात. इतरांना कुणालाही पंडित म्हणत नाही. आणि सर्व ठिकाणी परमात्म्याच्या दर्शनाशिवाय त्यांना दुसरं कशाचंही दर्शन होत नाही. तो खरा पंडित आहे का. पंडित कोणालाही म्हणून उपयोग होत नाही नाही का. नित्य भजे जो तुकोबारांचा. आणि भगवान गीतेमध्ये सुद्धा शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. हा पंडिताचं लक्षण केलेलं आहे ना, समदर्शिना हा, सहा पंडिता हा, जो सगळ्याकडे सारख्या नजरेने पाहतो त्याला म्हणायचं पंडित. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझा परमात्माच भरलेला आहे असं जे वागतात ना, त्यांना पंडित असं म्हणत असतात. असं मोठे बाबांचं आज पुण्यस्मरण आहे नाही का. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सप्ताह आहे. 15वं पुण्यस्मरण आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी का. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत
वादे अच्युत सर्व काल जो वादे अच्युत सर्व काल खयाच्या चिंतने तरतील खयाच्या चिंतने तरतील पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. असे आपले मोठे बाबा. काय त्यांचं वर्णन, त्यांचं नावच मोठे बाबाच होतं ना. ते दिसायला छोटे होते शरीराने बरं का, दिसायला छोटे होते पण अंतकरणाने विचाराने फार मोठे होते म्हणूनच मोठे बाबा म्हटले जाते नाही का. मनुष्य दिसायला छोटा का असाना पण असताना तो मोठा असावा. काही माणसं दिसताना मोठे दिसतात पण असताना फार छोटे असतात, फार छोटे असतात. तसे मोठे बाबा दिसताना फार छोटे दिसायचे, उंची कमी असायची पण त्यांचे विचार महनीय होते. विचार कसे होते, महनीय विचार होते, फार व्याप्त विचार होते आणि म्हणून ते संत ठरले नाही का. म्हणून काय झालं, संत ठरले. आपले सर्वच संस्थेचे महात्मे संतच आहेत नाही का. म्हणून संतच आहेत. तसं या नियमाला अनुसरून मी जो सेवेसाठी अभंग म्हणून दाखवलेला आहे तो ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाच्या द्वारे माऊली श्री निवृत्तीनाथांचा प्रसाद मला कशा प्रकारे प्राप्त झाला त्याचं चिंतन करणारा अभंग आहे. आणि आपल्या श्री गुरुचं स्वरूप लक्षण या अभंगाच्या द्वारे चिंतन करतात. विठ्ठल 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 स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम स्वरूपलक्षणम कादाचित कत्वे व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम. आता हे तटस्थ लक्षणाचं चिंतन, स्वरूप लक्षणाचं चिंतन आता आपल्या गुरुवाऱ्यांच्या पुढे आपण त्यांचंच ऐकलेलं आपण सांगायचं. आपल्याकडे दुसरं काही आहे का भांडवल नाही का, त्यांचंच ऐकायचं आणि त्यांच्यासमोर सांगायचं नाही का. स्वरूपम सत व्यावर्तकत्वम स्वरूपलक्षणम याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही इथे नाही का. आता सर्वच विद्वान मंडळी आहे नाही का. कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम नाही का. तटस्थ लक्षणापेक्षा स्वरूप लक्षणाला फार महत्त्व आहे नाही का. स्वरूप लक्षण भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. आणि तटस्थ लक्षणाचं चिंतन केलेलं आहे. यतो वा इमानी भूतानी येन जातानी जीवंती नाही का. येन प्रयंत संविशंती तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती नाही का. हे तटस्थ लक्षणाचं चिंतन केलेलं आहे नाही का. श्रुतीमध्ये उपनिषदामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे. म्हणून इथे आपल्या सद्गुरूचं स्वरूप लक्षण या अभंगाच्या द्वारे महाराजांनी केलेलं आहे का. मानवी जीवनामध्ये मार्गदर्शकाची अत्यंत गरज आहे. त्यापैकी काही तत्वांची जी गरज आहे ती काही तत्व आहेत शास्त्रामध्ये. पहिलं तत्व आहे देव, दुसरं तत्व आहे संत, तिसरं तत्व आहे शास्त्र, चौथं तत्व आहे संत नाही का. पाचवं तत्व आहे पंथ. या सगळ्या तत्वांची मानवी जीवनामध्ये फार गरज आहे नाही का. देवाची गरज आहे, संतांची गरज आहे, ग्रंथशास्त्राची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, संतांची गरज आहे आणि पंथाची सुद्धा गरज आहे. प्रत्येकाला त्याची गरज आहे मनुष्य जीवनामध्ये. पण या सगळ्यापेक्षा संतांचं जीवन हे अलौकिक जीवन आहे. देवापेक्षाही इतर सर्वांच्यापेक्षाही संत हे सर्वात श्रेष्ठ आहेत. लक्षात ठेवा, देवापेक्षाही संत श्रेष्ठ ठरलेले आहेत नाही का. तसं देवही श्रेष्ठच आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काही दुमत नाही. पण देवाच्या स्वभावात आणि संतांच्या स्वभावात थोडा फरक आहे. देवाचा स्वभाव काय, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी हा देवाचा स्वभाव आहे. आणि संतांचा स्वभाव काय, जे दुष्टांना मारत नाहीत ते, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परी पडू मैत्र जीवांचे नाही का. दुष्टाला देव मारतो आणि संत दुष्टाला मारत नाहीत, त्या दुष्टातील दुष्टपणा घालवतात. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, त्यांचा दुष्प्रवृत्ती नष्ट करतात.
हा दुष्प्रवृत्ती नष्ट करण्याचं वस्तुतंत्र सामर्थ्य फक्त संतांच्या मध्ये आहे. हा म्हणून संत हे सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणून मार्गदर्शकाची गरज आहे. आणि मग मार्गदर्शक आपण म्हणतो आपल्या सोप्या भाषेत, पण शास्त्राच्या दृष्टीने गुरु हे मार्गदर्शकच असतात. गुरु कोण आहेत? मार्गदर्शक आहेत. यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणून आपण इथपर्यंत आलो. हा मार्गदर्शन नाही का, मार्गदर्शक फार महत्त्वाचे असतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा गुरुची गरज आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा गुरुची गरज आहे. पण व्यवहारातल्या गुरुचं आपल्याला इथे काही चिंतन करण्याचं कारण नाही. परमार्थातले जे गुरु आहेत ना, हा ते गुरु फार महत्त्वाचे आहेत. मला जे माझे श्री गुरु भेटले त्याच्यामुळे माझं अत्यंत कल्याण झालं, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे नाही का. हा गुरु शब्दाबद्दल पुष्कळ गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अतिजश असं वर्णन केले नाही किंवा गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं वर्णन केले नाही. परोक्षात्मविज्ञानम असं वर्णन केलेलं आहे. शाब्दम देशिक पूर्वकम, संसार कारणात ज्ञान, तमशश्चंड भास्कर गुरुचं वर्णन केलेलं आहे का. किंवा आचिनोतीच शास्त्रार्थ माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचर्यद्यस्तु स आचार्य इति स्मृत नाही का. आचार्याचं लक्षण करत असताना आचार्य कोणाला म्हणतात नाही का, आचार्य कोणाला म्हणतात नाही का. आचिनोतीचे शास्त्रार्थ, शास्त्राचा शुद्ध अर्थ सांगतात. आणि आपल्या समोर जे बसले असतील त्यांना पण नुसता अर्थ सांगत नाहीत, अर्थ सांगून मोकळे होत नाहीत. स्वयमप्याचर्यद्यस्तु, स्वतःसुद्धा त्याप्रमाणे जसं सांगितलं तसं आचरण करतात. त्यांना आचार्य असं म्हणत असतात. आचार्य कुणाला म्हणून घेण्याचा अधिकार नाही. स्वयमप्याचर्यद्यस्तु स आचार्य इति स्मृत असं वर्णन केलेलं आहे नाही का. म्हणून हा गुरुचं फार गु शब्दस्तंधकार ऋ शब्दस्तनिरोधक. हा गु शब्द अंधकाराचं प्रतीक आहे, ऋ शब्द प्रकाशाचं प्रतीक आहे. जे अज्ञानरूपी अंधकारामधून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांना गुरु असं म्हणत असतात. त्यांना काय म्हणत असतात? हा गुरु असं म्हणत असतात. आपल्याजवळ असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञानाची ते निवृत्ती करतात. आणि गुरुशिवाय अज्ञानाची निवृत्ती कोणीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यांचा अधिकार असतो. ते श्रोत्री असतात, कृपाळू असतात, ब्रह्मनिष्ठ असतात, हा उदार असतात. आपण विचारसागरामध्ये बाबांच्याकडून नेहमी ऐकतच असतो नाही का, ऐकलेलं आहे आपण बाबांच्याकडून. हा गुरु कसे असले पाहिजेत नाही का, ज्ञान सांगणारा महात्मा कसा असला पाहिजे. श्रोत्रिय, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ, उदार या चतुर्लक्षणांनी युक्त तो महात्मा असला पाहिजे. तेव्हा ते ज्ञान सांगू शकतात नाही का, ते ज्ञान सांगत असतात. आणि ज्ञान ऐकणारी सुद्धा वेदांताचा अधिकारी कोण असतो? विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती, मुमुक्षुता या चतुर्लक्षणाने युक्त जो असतो तो वेदांताचा अधिकारी आहे. आता त्याच्या व्याख्या काही सांगत बसणार नाही, तुमच्या पाठच आहेत सगळ्यांच्या नाही का. विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, समाधी, संपत्ती म्हणजे काय नाही, मुमुक्षुता म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, आत्मा अविनाशी नाही का, स्थिर सुखस्वरूप असून तद्व्यतिरिक्त अनात्म वस्तू, चंचल, दुःखरूप, विनाशी आहेत असा अंतकरणात जो निश्चय केला जातो त्याला विवेक असे म्हणतात नाही का. हा विवेक असे म्हणतात. आणि वैराग्य म्हणजे काय, इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. आणि गुलेबाबा एक व्याख्या करायची वैराग्याची, आवश्यक गोष्टीचा स्वीकार आणि अनावश्यक गोष्टीचा तिरस्कार, त्याला वैराग्य असे म्हणतात. मग वैराग्याचं पर वैराग्य, अपर वैराग्य, वैराग्याचे पुन्हा प्रकार आलेत ना हा नाही का. पर वैराग्य म्हणजे काय, अपर वैराग्य, अपर वैराग्याचे 4 प्रकार: यतमान अपर वैराग्य, व्यतिरेक अपर वैराग्य, एकेंद्रिय अपर वैराग्य, वशिकार अपर वैराग्य. आणि या वैराग्यापेक्षा पुन्हा श्रेष्ठ पर वैराग्य श्रेष्ठ आहे का. वशिकार वैराग्य या 3 वैराग्यापेक्षा वशिकार वैराग्य परमार्थाला अधिक पोषक आहे आणि त्याच्यापेक्षाही पर वैराग्य श्रेष्ठ आहे. वशिकार वैराग्य ज्याच्याकडे आहे त्यांना त्या ठिकाणी जगताबद्दल वैराग्य असतं त्यांच्या अंतकरणामध्ये बरं का, जगताबद्दल वैराग्य असतं. पण पैर वैराग्य ज्याला आहे ना त्यांना हे जगतच ब्रह्मरूपाने दिसतं नाही का. परब्रह्म जगत रूपाने प्रतीतीला येतं. त्यांना जगत ही वेगळी वस्तूच दिसत नाही. ज्यांच्याकडे परवैराग्य आहे ते अतिश्रेष्ठ वैराग्य आहे. आणि परमार्थातला अंतिम टप्पा हाच आहे. हा जगातला देव दिसावा का जगच देव दिसावं, माणसातला देव दिसावा का माणूसच देव दिसावा हा नाही का. हा जगात देव आहे असं म्हणणं वेगळं आणि जगच देव आहे
असं म्हणणं वेगळं. ही वृत्ती ज्यांच्याकडे असते ना, अखंड नांदत असते, त्यांना संत म्हणत असतात. त्यांना आपपर भावच त्यांच्याकडे राहिलेला नसतो संतांच्याकडे, बरं का. आपपर भाव ज्या दिवशी जाईल, ज्या क्षणी जाईल, त्या दिवशी ते संत ठरतात, लक्षात ठेवा. त्या दिवशी आणि जोपर्यंत आपपर भाव आहे तोपर्यंत ते संत ठरत नाहीत, असं शास्त्राचा सिद्धांत आहे. विठ्ठल आणि हे आपले सगळे महात्मे गुणातीत पुरुष आहेत, नाही का. अर्जुनाने तोच प्रश्न केला ना 14व्या अध्यायामध्ये, कैर्लिंगै त्रिंगुणानेता नतितो भवती प्रभो किमाचार कथम चैतांस त्रिंगुणानति वर्तते. हा नाही का, हे भगवान अर्जुन म्हणतात की नाही का, 3 गुणांच्या पलीकडे गेलेला महात्मा कोणत्या लक्षणाने युक्त असतो, त्याचा आचार कसा असतो, आणि मनुष्याला गुणांच्या पलीकडे जायचं ठरलं तर त्याला काय केलं पाहिजे, असे 3 प्रश्न आहेत ना त्या श्लोकामध्ये. 3च प्रश्न आहेत. आणि मग त्या पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवंताने गोड उत्तर दिलेलं आहे, नाही का. श्री भगवान उवाच प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्ताने न निवृत्ता निकांक्षते उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठते नेंगते समदुःख सुखस्वस्थस् समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्तुते हे मानापमानयोस्तुल्यस तुल्यो मित्रारिपक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्स उच्यते. एवढ्या श्लोकात गुणातीताचे लक्षणं सांगितलेले आहेत, गुणातीत पुरुषाचे. आणि पुढे मग मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते, असं वर्णन केलेलं आहे. किती गोड चिंतन केलेलं आहे भगवान परमात्म्याने. त्यांना गुणातीत महात्मा म्हणतात. संत कोणालाही होता येत नाही, नाही का. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, नाही का. ते तत्वज्ञ संत शुकारिती. हा म्हणजे मार्गदर्शक फार महत्त्वाचे आहेत. श्री गुरु म्हणजे मग मार्गदर्शक माऊली म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला मार्गदर्शक शोधण्यासाठी तालुका जिल्हा गाव बदलावं लागलं नाही. माझ्या घरातच, किती माऊलीचं भाग्य आहे, माऊलींच्या घरातच त्यांना गुरु भेटले. हा सख्खे भाऊच गुरु भेटले, हा निवृत्तीदादा. आणि त्या निवृत्तीदादांनी माझ्यावर असा काही प्रसाद केला की माझं जीवन आनंदमय झालं. मग काही साधकांनी विचारलं असेल, माऊली असे जे गुरु आहेत त्या गुरूंचं तुम्ही आम्हाला महत्त्व सांगा ना, तुमचे नेमके गुरु आहेत का कोणत्या लक्षणाने युक्त. हीच गोष्ट अभंगाच्या प्रथम चरणात सांगा. साकारू निराकारू वस्तू सद्गुरु आमोचा, 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 तेणे या देहाचा केला उगवू, तेणे या देहाचा केला उगवू, उगविले मायेते निरसिले, उगविले मायेते निरसिले, देहाचा केला उगवू, तेणे या देहाचा केला उगवू, उगविले मायेते निरसिले, उगविले मायेते निरसिले. माऊलींनी सांगितलेलं आहे, माझा सद्गुरू कसा आहे. साकारू निराकारू वस्तू सद्गुरू आमूचा. आमचे सद्गुरू कसे आहेत, साकारही आहेत आणि निराकारही आहेत, बरं का. सद्गुरू कसे आहेत आमचे, साकारही आहेत आणि विचाराने व्याप्त आहेत, म्हणून निराकारी आहेत. त्यांचा विचार महान आहे, व्यापक विचार आहे. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. हा नाही का. काय आपण महात्म्यांचं वर्णन करावं. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. असे महात्मे माझे साकारही आहेत श्रीगुरु
आणि निराकारही आहेत. मग त्यांनी काय केलं माऊली? तेने या देहाचा केला उगवू. फार महत्वाचं काम केलं. देहाचा उगवू झाल्याशिवाय, देहाचा निराश झाल्याशिवाय आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. है नाही का? देहाचा निराश करणं. देहाच्या निराशे पाविजे या ठाया माझी ऐशी काया जवनो हे. नाही का? देहाचा निराश होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाही का? देहाचा निराश केला म्हणून देह नव्हे मी हे सरे उरला उरे. नाही का? देह नव्हे, देह माझा नाही हे जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन होणार नाही. आणि आत्मदर्शनासाठीच परमार्थ आहे. कशासाठी परमार्थ आहे? नाही का? दृढ अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ पूर्ण झाला असं म्हणता येत नाही. शेवटचा ब्रह्मानंद प्राप्त झाला पाहिजे, ब्रह्माचं दर्शन झालं पाहिजे. ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो तो देव आपल्याला एक दिवस भेटला पाहिजे. नाही का? नाही का? तो देव भेटला पाहिजे आपल्याला तोपर्यंत. आणि हे काम कोण करतं? फक्त सद्गुरूच करू शकतात. देहाचा निराश करतात. नाही का? देहाचा त्यांनी माझा निराश केला. नाही का? लय चिंतनाच्या प्रकारामध्ये पुष्कळ चिंतन आलेलं आहे. नाही का? पंचकोश आहेत. नाही का? आणि पंचदशीमध्ये सुद्धा विद्यारण्य स्वामींनी फार गोड चिंतन केले ना. नाना पंचदशी पण शिकवतात ना नाना. नाही का? पंचदशी पण किती गोड चिंतन आलेलं आहे पंचदशीमध्ये. नाही का? गुहाहितम ब्रह्म यत्तत् पंचकोश विवेकतः बोद्धुम शक्यम ततकोश पंचकम प्रविविच्यते देहादाभ्यंतर प्राण प्राणादाभ्यंतरम मनः ततकर्ता ततो भोक्ता गुहाशेयम परंपरा पितृभुक्तान्न जाद्वीर्या जातोन्य नैव वर्धते देहस्वन्नमयोनात्मा प्राक्चोर्ध्वम तद्भावतः पूर्णो देहे बलम यच्छन् नक्षानां यः प्रवर्तकः वायुप्राणमयोनासाव आत्मा चैतन्यवर्जनात् अहंता ममता देहे गेहादौच करोत्यः. नाही का? अहंता ममता देहे गेहादौच करोति हा असं वर्णन. हे सगळे श्लोक बघून घ्या तुम्ही. नाही का? बघून घ्या म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही कशाला उभी राहिली मग. विठ्ठल विठ्ठल श्लोकामध्ये सगळं लय चिंतन सांगितले. नाही का नाना? त्याच्यामध्ये देह म्हणजे हे पंचकोशात एक गुहा आहे. हे देहरूपी गुहा. त्या गुहेमध्ये हे त्या पंचकोश आहेत आणि त्या गुहेच्या आत ब्रह्म नावाची वस्तू ठेवलेली आहे. आणि ती वस्तू पाहायची जर असेल तर तुम्हाला या पंचकोशाचा निराश करावा लागेल. अन्नमय कोशाचा निराश करावा लागेल, प्राणमय कोशाचा निराश करावा लागेल, मनोमय कोशाचा निराश करावा लागेल, बुद्धिमय आणि का विज्ञानमय कोशाचा निराश करावा लागेल. आणि आनंदमय कोशाचा कोश म्हणजे आत्मा नाही, विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी म्हणजे आत्मा नाही, इंद्रिय म्हणजे आत्मा नाहीत, आनंदमय कोश म्हणजे अविद्या सुद्धा आत्मा नाही. तर या पंचकोशाच्या अतीत जे तत्व आहे त्या तत्वाला आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व म्हणतात. आणि ते ब्रह्मतत्व वेगळं आहे. मग पुन्हा शिष्य शंका करतो, अहो म्हणले याच्यात आत्मा नाही, त्याचा मग आत्मा आहे तरी कोणता? मग नेमकं कोण यांच्या पलीकडे आत्मा आहे म्हणजे यांना आत्मा नाही म्हणायचं म्हणले. हा अधिष्ठान रूपाने आहे. या पंचकोशाला हा आत्मा अधिष्ठान रूपाने आहे आणि हे त्याच्यावर आध्यस्थ आहेत. म्हणून ह्या पंचकोशाच्या अतीत आहे, साक्षी रूपाने राहतो आहे सगळ्यांच्या मध्ये. सगळ्यांच्या मध्ये जरी परमात्मा असला तरी तो सगळ्याचा नाही. नाही का? किती तर ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेली महात्म्य आपल्यामध्ये आहेत. नाही का? आत्मा साक्षी रूपाने तो आत्मा राहतो. आत्मा कसा राहतो? हा ब्रह्म आपल्यामध्ये साक्षी रूपाने राहतो. त्याच्याशिवाय काही होत नाही, पण तो कशातच नसतो. काही माणसं म्हणतात नाही का, काही माणसं सगळं करतात पण कशातच सापडत नाहीत. आणि आम्ही कशातच नाही म्हणतात. नाही का? कशातच नाही. तसं आत्मा जो आहे ब्रह्म परमात्मा तो सगळ्यामध्ये आहे, पण त्या ठिकाणी तो कशामध्येच लिप्त होत नाही. त्याचं नाव आहे आत्मा.
नाही का. म्हणून त्या ठिकाणी फार त्याचं विवेचन सुंदर केलेलं आहे बरं का, सुंदर केलं आहे. आत्मा हा सगळ्यांच्या अतीत आहे, गुणातीत आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य आहे. न व्यापित्वात देशतो अंतो नित्यत्वान नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्या दानंत्यम ब्रह्मणी त्रिधा. देशकाल वस्तू भेद मावळला. देशकाल वस्तू भेद विश्वाकार आत्मा निर्वाळला विश्वाकार. देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. हा नाही का, असं ते आम्हाला समजावून सांगतात. बाबांनी किती समजावून सांगितलं आम्हाला नाही का. बाबा तुम्ही नव्हते आम्हाला शिकवण्यासाठी, आमचं दुर्भाग्य आहे समजा. पण बाबांचा आम्ही विचारसागर ज्ञानेश्वरी पंचदशी घुले बाबांची ऐकली. काय गोड शिकवतात नाही का. आता असं आता ऐसे होणे नाही. आताचे महात्मे आपले सगळे अध्यापक खूप चांगलेच आहेत सगळी मंडळी. पण बाबांनी काय विचारसागराचा पाठ सांगत असताना सुंदर चिंतन करायचं. एकदा जर लहर लागली ना मंत्रमुग्ध व्हायचं काम आहे. पंचदशीचे सुद्धा नाही का. बघा आत्म्याचं चिंतन फार गोड त्या ठिकाणी. आत्म्याचं चिंतन. स्वप्नामध्ये स्थूल शरीराचं भान होत नाही, पण आत्म्याचं भान होतं. आत्मा असतोच प्रत्येक अवस्थेमध्ये, बरोबर आहे. सुसुप्तीमध्ये सूक्ष्म शरीराचं भान होत नाही, परंतु आत्म्याचं भान होतं. समाधी अवस्थेमध्ये कारण शरीराचं भान होत नाही. समाधी अवस्थेमध्ये कारण शरीराचं भान होत नाही, पण आत्म्याचं भान होतं. हे तीन शरीर परिच्छिन्न आहेत, पण आत्मा मात्र हा अपरिच्छिन्न आहे. एकाचा एका अवस्थेत दिसत नाही आणि दुसऱ्या अवस्थेत दिसत नाही. जसं सांगितलं, स्वप्नामध्ये स्थूल शरीर आहे का? स्वप्नामध्ये स्थूल शरीर नाही. सुसुप्तीमध्ये सूक्ष्म शरीर आहे का? सूक्ष्म शरीर नाही. समाधीमध्ये कारण शरीर आहे का? कारण शरीर नाही. समाधीमध्ये कारण शरीर नाही. एकदा समाधी अवस्था ती फार वेळ. निर्विकल्प तया वृत्त्या ब्रह्माकार तया पुनः वृत्ती विस्मरणम सम्यक समाधीरभिधीयते. पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके. ऐशे सरिषे भूमिके समाधीरा हे नाही का. समाधी तदे वार्थ मात्र निर्भासम स्वरूपशून्यमिव समाधी हे. प्रशांत वृत्तिकम चित्तम परमानंददायकम असंप्रज्ञात नामायम समाधीर योगिनाम प्रिय. चला, समाधीचं प्रकरण फार मोठं आहे. योगशास्त्रामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे. तेव्हा या सर्व ठिकाणी सर्व अवस्थेत आत्मा आहे नाही का. सुसुप्तीमध्ये आत्मा आहे, जागृत अवस्थेमध्ये आत्मा आहे, समाधी अवस्थेमध्ये सुद्धा आत्मा आहे. तिन्ही अवस्थेत तो आत्मा आहे. सगळ्या अवस्थेमध्ये तो आत्मा आहे. हे आम्हाला आमच्या सद्गुरूंनी निवृत्तीदादांनी आम्हाला समजावून सांगितलं. फार गोड अशा प्रकारचं समजावून सांगितलं आम्हाला. आणि आम्हाला अध्यासाची निवृत्ती केली नाही का. तेने या देहाचा केला उगवू. आम्हाला जो भ्रम होता ना, देह हा खरा आहे, तो देह नाशवंत आहे, असं आम्हाला त्यांनी समजावून सांगितलं. आमच्या अंतःकरणामध्ये जो भ्रम होता नाही का, तो भ्रम त्या ठिकाणी निवृत्त केला नाही का. भ्रम निवृत्त केला, प्रमाद निवृत्त केला नाही का, विप्रलिप्सा ते सगळे नाही का. पुरुषाच्या वाक्यामध्ये हे 4 दोष येतात ना, बरोबर आहे ना. 4 दोष येतात पुरुष वाक्यामध्ये. तसं वेद वाक्य संत वाक्यामध्ये दोषच नसतात नाही का. निर्दोष वचन असतात संतांचे. आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे नाही का. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. संत महात्मे जे बोलतील ना तेच अमृत असतं. त्यांचा प्रत्येक शब्द अमृतासारखा असतो, लक्षात ठेवा. नाही का. प्रत्येक शब्द अमृतासारखा असतो, कारण ते व्यर्थ बोलतच नाहीत. व्यर्थ बडबड करतच नाहीत. योग्य बोलणार नाही का. साच सत्य मवाळ रसाळ असं संत महात्मे बोलत असतात. विठ्ठल विठ्ठल संतांचं बोलणं प्रमाणाने पटवून देतात. ते युक्तीने आणि अनुभूतीने नाही का. श्रुती प्रमाण देतात नाही का. प्रमाणाशिवाय ते सांगतच नाहीत आपल्याला. हे पटवून दिलं आम्हाला. तुम्ही म्हणजे देह नाहीत, पंचकोश म्हणजे तुम्ही नाहीत. याच्यामधून आम्हाला बाजूला काढलं. आम्हाला जो भ्रम होता, अध्यास होता, तर अध्यासाचे पुष्कळ प्रकार आहेत शास्त्रामध्ये नाही का. ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास नाही का. केवळ संबंधाध्यास, संबंधी सहित अध्यास, केवळ धर्माध्यास,
धर्मीचा नाही का धर्माचा धर्मसंबंधी अध्यास, अन्योन्याध्यास, अन्यतरा अध्यास, संसर्ग अध्यास, स्वरूपा अध्यास. आता त्याचा विस्तार करणार नाही, कारण विस्तार करायची गरज नाही. सगळं तुम्ही नाही का तृप्त झालेले आहेत. हे महात्म्या लोकांच्याकडून ऐकून तृप्त झालं. फक्त नावं सांगतोय तुम्हाला. संसर्गाध्यास म्हणजे काय, स्वरूपाध्यास म्हणजे काय, अर्थाध्यास म्हणजे काय, ज्ञानाध्यास म्हणजे काय, केवळ संबंधाध्यास म्हणजे काय, केवळ धर्माध्यास म्हणजे काय. ह्या सगळ्या अध्यासाचं प्रकरण फार मोठं आहे बरं का. अध्यास प्रकरण फार मोठं. अध्यास म्हणजे भ्रम. आणि हे भ्रम एवढा मोठा आहे की मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्या भ्रमाने त्या ठिकाणी भ्रमाने मोठ्या मोठ्यांची वाट लावलेली आहे. म्हणून भ्रम निवृत्त होणं हाच खरा परमार्थ आहे. भ्रमधरिशी या देहाचा देहाचा भ्रम होता आमच्याकडे. पण तो भ्रम आमचा त्यांनी निवृत्त केला. म्हणजे तेने या देहाचा केला उगवू, साकारू निराकारू वस्तू सद्गुरू आमुचा, तेने या देहाचा केला उगवू. आणि पुन्हा काय केलं माऊली अभंगाच्या द्वितीय चरणात. उगविले माये ते निरसिले, उगविले माये ते निरसिले. उगविले मायेते निरसिले, 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 उगविले मायेते निरसिले. एकत्व दाविले त्रिभुवन रया, स्वदाविले त्रिभुवन रया, एकत्व दाविले त्रिभुवन रया, एकत्व दाविले त्रिभुवन रया, उगविले मायेते निरसिले, उगविले मायेते निरसिले, उगविले मायेते निरसिले, उगविले मायेते निरसिले. द्वितीय चरण उगविले मायेते निरसिले. मायेचा निराश केला, देहाचा निराश केला, नंतर मायेचा निराश केला. आणि मायेचा निराश करून काय, एकत्व दाविले त्रिभुवन रया. ह्या त्रिभुवनामध्ये फक्त एकच परमात्मा आहे असं दर्शन घडवलं. हे दर्शन घडणं फार महत्त्वाचं आहे नाही का. जे दिसेल त्याला देव समजणं हे खरं संतत्व आहे. हे खरं संतत्व आहे. दिसेल त्याला देव मानणं हे खरं संतत्व आहे नाही का. समभाव, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. नाही का. किती गोड वर्णन. त्या ओव्या आता काही म्हणत बसणार नाही. तेव्हा शत्रू आणि मित्र यांच्यावर सारखं प्रेम करतात. म्हणून आपल्या बाबांना आता समन्वय महर्षी नाही का. बाबा म्हणजे कशा आहेत, कधी आपल्या जीवनामध्ये कोणावर रागावलेलं बघितलंच नाही का. कधी रागावलेच नाही बाबा कधी कोणावर. काय आता असे महात्म्याचं दर्शन होईल का आपल्याला कधी. आपलं किती जन्माचं पुण्य असेल म्हणून असे महात्म्यांचं आपल्याला दर्शन होते लक्षात. आणि शास्त्री बाबा नेहमी हसत, मुक्त हात असतो. कधी कुणी गेलं की असा आशीर्वाद नाही का. कंजूशी नाहीच. महात्मे उदार. आणि नानाकडं पाहिल्यानंतर तर काय नाही का. आदरणीय संदीपान दादांनी नावच ठेवलंय नानाई नाही का. नाना प्रकारचं ज्याला जे जे लागेल ते ते दिती अशी आई म्हणून तिचं नाव नानाई बरं का. ज्याला जे पाहिजे ते देण्याची ताकद
त्यांच्यामध्ये आहे. नाना म्हणजे अनेक प्रकारचं, ज्याला जे पाहिजे ते देती अशी जी आई आहे तिचं नाव नाना आहे बरं का. तेव्हा असे महात्मे आहेत मुक्तकंठाने. कुणी जाऊ द्या दर्शन घ्यायला की शास्त्री महाराज हात वरच असतो. बाबा गेलं की चिंतन दुसरं करणारच नाहीत. एकदा माझा बऱ्याच वेळेला संबंध येतो बाबाच्या दर्शनाचा. मग 1 तास दीड तास बाबा बोलत राहतात. जुने अनुभव सांगतात नाही का. म्हणले आम्हाला एकदा कंधारकर महाराजांनी आम्हाला बोलावलं त्यांच्या घरी कार्यक्रमाला, आमचं पूजन केलं. म्हणले आमचे नका पूजन करू, बाबाचं लिहिता. ते म्हणले नाही तुम्ही वारकरी आहेत ना, हेच आमचं परब्रह्म आहे बरं का. कंधारकर महाराजांची भाषा बाबांच्या बाबतीमध्ये. काय किती भाग्यवान नाही का आपण आहोत की यांना पाहतो आपण, आपल्या संस्थेला पाहतो, आपल्या संस्थेचे सगळे महात्म्यांना पाहतो. असं डोळ्याला पुन्हा काही पाहायला भेटणार नाही. उगविले माये ते निरसिले. आता माया निरसन करणं काही सोपी गोष्ट आहे का. मायेने नाही का अनेक लोकांना फसवलं. नारदांना सुद्धा मायेने फसवलं, मार्कंडेय ऋषींना मायेने फसवलं, आणि बाकीची इतर आम्हाला तर क्षणाक्षणाला ती फसवते नाही का ना. माया काय कमी फसवते का आपल्याला. नुसती फसवत नाही, माया ही आपल्या सगळ्यांची म्हणजे संत महात्मे वगळता माया ही सर्वांची फसवत नाही, निश्चिती करते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जसं गोपाळ म्हणतात, तुझी संगती आमची झाली निश्चिंती. म्हणजे भगवंताच्या संगतीत निश्चिंती आहे आणि मायेच्या सानिध्यात निश्चिती आहे. शकार काढून टाकायचा त्याच्यातला नाही का, अशी माया. पण त्या मायेमधून सुद्धा आम्हाला बाजूला केलं. नाही तर माया तरुण जाणं काय इतकी सोप्या. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेवे प्रपद्यंते माया मेतांतरंती ते. हे मदादी माझी माया. आता त्या वव्या किती आहेत भरपूर आहेत ना त्याच्यामध्ये. एथ एक नवलावो जो किजे तरुणो पावो तो पावो होय ते एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणवेच्या डोही गर्वेची गिळले. एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहमभावाच्या धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. एकी वैशेचे जाड बांधले मग मनमथाचे काशे लागले. ते विषय मगरी सांडिले चघळून या. मोजका व्हाव्या नाही का आता सांगतो. तेवढ्याच तुमच्या सगळ्या ज्ञानेश्वरी पाठ आहे सगळ्यांची नाही का, बऱ्याच महात्म्यांची. अर्थ सांगण्याची गरज नाही. या माया नदीचे उतरणे हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा. मायेमधून तरुण जाणे हे कशासारखं बोलावं असं म्हणतात. जरी अपथ्य शिळा व्याधी आकळे साधुशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रुद्धी आली साती. नाही का. जरी चोरा सभा दाटे अथवा मिना गळू घोटे ना तरी भेडा उलटे. विवशी जरी पाडस वागूर करांडी मेरू मुंगी मेरू ओलांडी. तरी मायेची पैल थडी देखती जीव म्हणून गा पंडू सुता. जैशी सकामा न जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. मग तरतच नाही का कोणी. येथ एक कचिलीला तरले जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडी सरले माया जळ. तसं आमच्या सरुने उगविले माये ते निरसिले. मग माया काही यामासा माया जी नाही तिचं नाव माया. ती कशी आहे. अनादी आहे, अंतवान आहे आणि मिथ्या आहे. अनादी काय आहे. उत्पत्तीरहित आहे म्हणून ती अनादी आहे नाही का. उत्पत्तीरहित आहे म्हणून त्या ठिकाणी अनादी आहे. आणि ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो म्हणून अंतवान आहे. आणि स्वतःहून विलक्षण आहे म्हणून ती मिथ्या आहे नाही का. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय स्वरूपाची आहे म्हणून ती कशी आहे. मिथ्या आहे. म्हणजे अनादी काय आहे, अंतवान काय आहे आणि मिथ्या काय आहे. शास्त्रामध्ये त्याचं गोड अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे नाही का. मग माया कशी मानावी. विचारसागरामध्ये तर आलेलंच चिंतन आहे. माया कशी मानावी म्हणजे स्वतंत्र मानावी का परतंत्र मानावी. म्हणजे स्वतंत्र मानता येणार नाही. मग तिची उत्पत्ती कुणापासून मानावी म्हणले परमात्म्यापासून माना. म्हणजे परमात्म्यापासून कसं मानता येईल. तो परमात्मा असंग आहे, अद्वितीय आहे, त्याच्यापासून कुणाची उत्पत्ती होऊ शकत नाही. मग म्हणले ईश्वरापासून तिची उत्पत्ती माना. अरे म्हणले ईश्वरापासून कशी उत्पत्ती मारता येईल. ईश्वर जगात आणि अज्ञान हे जे आहे ना ते मायेचं कार्य आहे. मग कार्यापासून कारणाची उत्पत्ती मानता येईल का.
अशी मानता येणार नाही. मग ती माया कशी मानायची? मग माया मानायची सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशी मानायची ती. तिला सतही म्हणतात. जे सत ना असत होय, जे विचाराचे नाम नैस आहे, ऐशिया परीची आहे जी अनादी म्हणते, तिला सतही म्हणता येत नाही, तिला असतही म्हणता येत नाही. मग सताहून आणि असताहून विलक्षण पण अनिर्वचनीय अशी जी अशी तिला तुम्हाला काय करावं लागेल? माया मानावं लागेल. तिचे नावं अनेक आलेले आहेत नाही का? प्रधान, प्रकृती, माया, अज्ञान, अविद्या, पुन्हा शक्ती, असे नावं आलेत ना. 6 नावं आलेत आपल्या विचारसागरामध्ये. 6 नावं. मग मायेचे 6 प्रकारचे नावं आलेले आहेत. मग तिला त्या ठिकाणी प्रधान का म्हणतात नाही का? प्रलय कालाच्या वेळी आपापले कार्य त्या ठिकाणी जेव्हा लीन होतात, असं जे उदासीन स्वरूप असतं, त्या उदासीन स्वरूपाला काय म्हणायचं? प्रधान. प्रधान. प्रकृती कशाला म्हणायचं? जगत उत्पत्तीसाठी जो काही योग्य तमोगुण प्रधान स्वरूपास प्रकृती असं म्हणत असतात. अज्ञान नाही का? स्वरूपाचं आच्छादन करते म्हणून तिला अज्ञान म्हणायचं नाही का? माया का म्हणायचं तिला नाही का? इंद्रजाल विद्येने जशी दुर्घट पदार्थाची उत्पत्ती होते, तद्वत असंग, निर्गुण, निराकार परमात्म्याच्या ठिकाणी इच्छादी दुर्घट पदार्थाची उत्पत्ती करते म्हणून तिला नाही का? आणि नंतर शक्ती का म्हणायचं? शक्ती का म्हणायचं तिला? ती शक्ती अविद्या शक्ती म्हणायचं. स्वतंत्र कधी राहत नाही, आत्मस्वरूपावर राहते, म्हणून तिला का म्हणायचं? शक्ती म्हणायचं बरं का? शक्ती म्हणायचं. आणि अविद्या का म्हणायचं? ब्रह्मविद्येपुढे टिकत नाही म्हणून अविद्या म्हणायचं बरं का? बाबांच्या आशीर्वादाने विचारसागर पाठच केला त्यावेळेस. सगळा पाठ आहे बरं का विचारसागर. आणखी सुद्धा जवळजवळ 75% पाठच आहे. हे कोणाचे आशीर्वाद आहेत? बाबांचे आशीर्वाद आहेत बरं का? जशाच्या तशाच व्याख्या पाठ, असं हरिपाठासारखा विचारसागर पाठ केला मी त्यावेळेला बरं का? म्हणजे सांगू नये हे, पण बाबामुळं बाबांच्या आशीर्वादाची ताकद आहे नाही का? आत्मा आनंदरूप कसा आहे, चित्स्वरूप कसा आहे, सगळं त्या ठिकाणी हरिपाठासारखं त्या ठिकाणी करावं. म्हणून ही माया आहे. अशी जरी कठीण असली माया तरीसुद्धा माझे निवृत्तीदादा, त्या निवृत्तीदादांनी मला मायेतून बाजूला केलं. माया विवर्जित झाली आहे वो नाही का? असं वर्णन केलेलं आहे. म्हणून उगविले उगविले मायेते निरसिले, एकत्व दाविले त्रिभुवन रया. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आपण जगाकडे पाहत असताना विषमवृत्तीने कधी पाहू नये, समवृत्तीने पाहावं. सगळे माझ्या देवाचेच अंश आहेत. या वृत्तीने ज्या दिवशी आपण पाहाल त्या दिवशी समजायचं आपल्यावर आपल्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची कृपा झाली बरं का? ही कृपा आहे. ज्ञानोबारायांची कृपा झाली, आपल्या गुरुवारांची कृपा झाली. हे वैषम्य हे गेलं पाहिजे आणि साम्यता प्राप्त झाली पाहिजे. तशी मला साम्यता प्राप्त झाली. साम्यता प्राप्त झाली. आणि पुन्हा कोणता लाभ झाला त्याच्या पुढच्या चरणामध्ये सांगतो. 17वी दोहिनी इंद्रिया सौरसु, 17वी दोहिनी इंद्रिया सौर, 17वी दोहिनी इंद्रिया सौरसु, 17वी दोहिनी इंद्रिया सौरसु, 17वी दोहिनी इंद्रिया सौरसु, 17वी दोहिनी इंद्रिया सौर, 17वी दोहिनी इंद्रिया सौरसु, 17वी दोहिनी इंद्रिया सौरसु. गुरुमुखे उल्लासु भक्ती महिमे, गुरुमुखे उल्लासु भक्ती महिमे, उगविले उगविले मायेते निरसिले, उगविले उगविले मायेते निरसिले. गुरुमुखे उल्हासो भक्ती महिमे, गुरुमुखे उल्हासो भक्ती महिमे, उगविले उगविले मायेते निरसिले, उगविले उगविले मायेते निरसिले. 17वी दोहोने
नाही का इंद्रिया सौरसो 17 स्तन्यदेशी अनहताचा हल्लरोगाशी समाधी बोधे निजविशी बुजावणे हे आत्मरूपी गाय गुरुच्या मुखातून तिचं दोहन केलं बरं का. गाय कोणती आहे? आत्मा ही गाय आहे आणि तिचं दोहन म्हणजे आत्म्याचं ज्ञान सांगितलं गुरुच्या मुखातून आणि त्याचा परिणाम असा झाला इंद्रियांना सुद्धा ते दूध मिळालं. जे इंद्रियांना सुद्धा इंद्रिय जड असलेली इंद्रिय सुद्धा ब्रह्मरूपतेला प्राप्त झाली आहे का. जड असलेली इंद्रिय सुद्धा ब्रह्मरूपतेला प्राप्त होतात बरं का. ही भक्तीची ताकद असते, गुरूंच्या मुखातल्या शब्दाची ताकद असते नाही का. परमामृते रसना ओलावली याच्यातलं 3रं चरण आहे बघा याचा अर्थाचं. परमामृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती पायी सकळही तेथे वदली मंगळे वृष्टी केली जे आनंदाच्या सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया परमामृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती पायी सकळी तेथे वळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझी तया तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. बघा काय गोड अभंग आहे बरं का. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तो अभंग त्याच्याबरोबर पूर्व आता नाही का. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव परमामृते रसना ओलावली. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव मनाची राहिली वृत्ती पायी. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव सकळी तेथे वळली मंगळे. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव वृष्टी केली जळे आनंदाच्या. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप. आणि ओतले तुका म्हणे जेथे वसे भक्तराव ओतले स्वरूप माझी तया बरं का. जे भक्तराजांचं इथं इतकं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून 17वी दोहोने ते आत्मरूपी गायीचं दोहन केलं श्री गुरूंनी आणि दोहन केल्यानंतर इंद्रियांना ब्रह्मरूपता प्राप्त झाली. गुरुमुखे उल्हासू भक्ती महिमे गुरुच्या मुखाने त्या ठिकाणी हे सगळं प्राप्त झालं आणि हा भक्तीचा महिमा गुरूंनी त्या ठिकाणी आम्हाला समजावून सांगितला. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की सर्व स्तरीय लोकांना ज्याचा त्रास आहे बरं का दिसत नाही बाहेरून पण आतून ज्याचा त्रास आहे असा जो मोह आहे त्या मोहाची पदवी आम्ही तोडून टाकली. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे मी नेणता प्रपंची 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 सोडिली मोहाची पदवी आम्ही सोडली मोहाची पदवी आम्ही उगविले उगविले मायेचे निरसिले उगविले उगविले मायेचे निरसिले तोडिली मोहाची पदवी आम्ही तोडिली मोहाची पदवी आम्ही उगविले उगविले मायेते निरसिले उगविले उगविले मायेते निरसिले. ज्ञानदेव म्हणे मी नेणता प्रपंची तोडले मोहाची पदवी आम्ही. प्रपंचामध्ये मी नेणताच ज्ञानोबराय म्हणतात बरं का. नेणता होतो पण माझ्या श्रीगुरु निवृत्तीदादांनी माझ्यावर अशी काही कृपा केली की माझ्या अंतकरणातला मोह संपूर्ण नष्ट झाला.
जसा अर्जुनाचा मोह भगवान श्रीकृष्णाने नष्ट केला. नष्टो मोह स्मृतील लाभ. अर्जुनाला म्हणतात मी तुला एवढं ज्ञान सांगितलं, तुझा मोह गेला की? म्हणला कुटुंबासह गेला. अर्जुनाने उत्तर दिलेलं आहे. हा माझा माया मोह नष्ट माझा मोह संपूर्ण नष्ट झाला. तसं निवृत्ती दादांच्या कृपेने माझ्या मोहाची पदवी आम्ही तोडून टाकली. हा नाही का, ही उपाधी आहे. काय आहे? उपाधी आहे. आणि उपाधीमुळे दुःख होतं, लक्षात ठेवा. म्हणून मोहामुळे धृतराष्ट्राची वाट लागली नाही का. आता आपली वेळ समाप्त झालेली आहे, जास्त वेळ काही घेणार नाही. तेव्हा मोहाची तोडली पदवी आम्ही, ज्ञानदेव म्हणे मी नेनता आता ज्ञानोबा काय प्रपंचात नेनते होते का हो? ज्ञानोबा पण जे मोठे महात्मे असतात ना, ते लिनता धारण करत असतात. तुकोबाराय अनाथ होते का? अपराधी होते का? नव्हते. ज्ञानोबाराय नेनते होते का? नव्हते. उपजता चिज्ञानी हे वर्म जाणोने आले लोटांगणी चांगदेव किंवा ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञा. एवढा माऊलींचा अधिकार आहे का नाही? ज्ञानाविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. नाही का, एवढं मोठं ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड नमिता ज्ञानदेवा पावलो विसावा. एवढा आमच्या ज्ञानोबरायांचा अधिकार. पण ते सुद्धा काय म्हणतात? तुकोबाराय मज पामर आहे काय थोर. पण पामर होते का? अनाथ होते का? पापाची राशी होते का? तुका म्हणे मी तो दिन पापराशी घालावे पाठीशी मायबापा. तुकोबाराय काय पापाची राशी होते का? मी तव अनाथ अपराधे कर्महीन मती मंद बुधे तुझ म्या नाही आठविले कधे वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गायले गीत. ही अवस्था होती का महाराजांची? रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे असं म्हणणारे महाराज नाही का, तुकोबाराय असं म्हणणारे ज्ञानोबाराय. पण इथं किती लीनपणा घेतात. ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची तोडली मोहाची पदवी आम्ही. मोठी माणसं असतात ना, ज्याच्याकडे भरपूर ज्ञान असतं, ते अत्यंत नम्र असतात. नाही तर अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज होनी ज्ञानी कोण आहे. नाही का, अल्पविद्या ज्याच्याकडे असते त्याला चैन पडत नाही. आणि चैन न पडल्यामुळे तो बेचैन झाल्याशिवाय राहत नाही बरं का. नंतर तो काय होतो? मग बेचैन होतो. म्हणून ज्ञान भरपूर असावं, पण मला काहीच येत नाही असं म्हणावं. सागरासारखं ज्ञान असावं आणि काहीच येत नाही असं म्हणावं नाही का. हे आपल्या संस्थेचा आदर्श घ्या सगळ्या गुरुजनांचा नाही का. किती अभ्यास, किती ज्ञान, किती संयम, किती सहिष्णुता नाही का, किती त्या ठिकाणी निस्पृहता, किती तत्परता, किती अखंडता, किती अनन्यता, ह्या सगळ्या महात्म्यांच्याकडे. हे सगळं असून देखील अगदी साधेपणा नाही का, अगदी साधं जीवन कुणाला काहीच वाटणार नाही. कधीही कुणाला कसलाही उपद्रव नाही. असे महात्मे आहेत आपले सगळे. म्हणून ज्ञानोबाराय एवढे मोठे होते तरीसुद्धा ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची. का माझे गुरु फार मला भेटले, निवृत्तीनाथ गुरु भेटले नाही का. अज्ञानाला निवृत्तीचा प्रसाद मिळाला बरं का. अज्ञानाला प्रवृत्तीचा प्रसाद मिळत असतो. अज्ञानाला कुणाचा प्रसाद? प्रवृत्तीचा प्रसाद. आणि ज्ञानाला निवृत्तीचा प्रसाद. म्हणून एक वर्ग असा आहे प्रवृत्ती प्रवृत्त, दुसरा वर्ग प्रवृत्ती निवृत्त, तिसरा वर्ग निवृत्ती प्रवृत्त आणि चौथा वर्ग निवृत्ती निवृत्त बरं का. निवृत्त वर्ग सगळ्यात श्रेष्ठ नाही का. सगळ्यात श्रेष्ठ. आणि असे निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, ते कधी प्रवृत्तीवरच आले नाही. आणि त्यांना ज्ञानोबारायासारखे शिष्य भेटले. मग ज्ञान आणि निवृत्ती या दोन गोष्टी एकत्रित आल्यानंतर जगाचं कल्याण व्हायला काहीच लागणार नाही का. म्हणून हे दोन गुरु शिष्य घुले बाबा नेहमी गुरु शिष्याच्या जोड्या सांगायचे. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाची जोडी पहा, निवृत्ती दादांची ज्ञानोबारायांची जोडी पहा, शंकराचार्यांची नाही का विवेकानंदाची रामकृष्ण परमहंस जोडी पहा. असे गुरु शिष्याच्या जोड्या लावायचे नाही का. अनेक किती गोड अशा प्रकारचे महात्मे. आणि आपलं महत्भाग्य आहे की आपण या संस्थेमध्ये जन्माला आलोत नाही का. म्हणून याच्यासारखं भाग्य पुन्हा कोणत्याच जन्मात आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानदेव म्हणे मी नेनता प्रपंची तोडली मोहाची पदवी आम्ही उगविले
माये ते निरसिले एकत्व दाविले त्रिभुवन रया विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाये रखुमाई जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई रखुमाई ये जय विठोबा रखुमाई ये जय विठोबा रखुमाई ये जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाये ये जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाये ये जय विठोबा रखुमाई यंत्रगुरु तंत्रगुरु राजगुरु यतिगुरु मातागुरु पितागुरु आपण आपलाच गुरु बरं का हा तर आपली वेळ समाप्त झाल्यामुळे याचा विस्तार करणार नाही का. धातुरवादी गुरु म्हणजे काय, विचार गुरु म्हणजे काय, चंदन गुरु म्हणजे काय, हा नाही का. हा शास्त्रामध्ये हे सगळे गुरुचे प्रकार सांगितलेले नाही का. हा नाही तर आपले वैद्य बाबा म्हणायचे एक म्हणते गुरु गुरु भोवता भारू शिष्याचा. हा म्हणून ते म्हणायचे लोभी गुरु आणि धूर्त चेला नसावा. बरं का, गुरु लोभी नसावा आणि चेला धूर्त नसावा. लोभी गुरु धूर्त चेला उन दोनों का नरक में ठेलम ठेला. बरं का. हा हा नाही का. त्यांचं दर्शन जे हरी कुठे होतो, हा नरकामध्येच होतो नाही का, नरकामध्ये. म्हणून आपले सगळे गुरुवर्य निर्लोभ आहेत नाही का, निर्लोभी आहेत. हा निर्माण मोहाजित संगदोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्त्य मूढा पदमव्यंतात. हा निर्माण नाही का, मान नाही, मोह नाही, लोभ नाही, आसक्ती नाही, अशा संस्थेचं जीवन आहे आपल्या. हा नाही का. हे सगळे महात्म्यांनी आपलं सगळं तन मन धनाने हा त्या ठिकाणी अर्पण करून हा तशा आमच्या मोठे बुवांना सुद्धा कसल्याही प्रकारचा मोह नव्हता. कार्यक्रमाला जर गेले मोठे बाबा हा तर जेवढा खर्च त्या काळात काय कमीच खर्च, मग त्यांना जे पैसे दिले जायचे हा ते जेवढा खर्च येईल तेवढे काढून घ्यायचे आणि उरलेले पैशाची संस्थेची पावती त्या गावकऱ्यांना द्यायची. इतका त्याग होता बरं का. हा इतका त्याग होता मोठे बाबांचा नाही का. त्यांच्यासमोर मला फक्त दोनच कीर्तन करण्याचा योग आला नाना बरं का. संजय वनच्या गावी जागर आणि काल्याच कीर्तन दिलं होतं संजय वने आपल्या. आणि मोठे बाबांचं 7व्या दिवशी मिरवणूक होती. मी गेलो घाबरून, म्हणलं आता मोठे बाबांच्या पुढे काय कीर्तन करावं. हा बरं का. म्हणलं बाबा आता तुम्हीच कीर्तन करा. अरे नाही तुझं कीर्तन आहे. मग त्यांची मिरवणूक वगैरे झाली. आम्ही मिरवणुकीत होतो. वडगाव का काय त्यांच्या गावाचं ना, वडगावच. हा तिथे वडगाव लांबे. हा फार वर्ष झाली त्याला. आणि मग बाबांनी पुढे बसून कीर्तन ऐकलं. हा मी काय करतच नव्हतं पण करायला लावलं. आणि नंतर हा कीर्तन झालं. काल्याचं कीर्तन म्हणलं तुम्ही तरी करा. नाही म्हणले तूच कर. आणि मग म्हणले अरे वेडा, मला वाटलं कीर्तनात काहीतरी चुकलं. अरे चांगलं कीर्तन करतो, मला कधी भेटला नाही. हा तुला मुक्ताबाईच्या फळावर कीर्तन दिलं असतं बरं का. असं एक कोणताही विद्यार्थी भेटला, अरे आमच्या संस्थेचा विद्यार्थी हा पूर्वी ना चोऱ्या करत असायचा, आता बघा मोठा कीर्तनकार झाला. असं एक कौतुक बरं का. असं कौतुक करण्याचा स्वभाव होता कोणता विद्यार्थी. आणि विद्यार्थी मग जायचे आणि बुवांना सांगायचे हा बुवा याच्या घरी 10 एकर ऊस आहे, हां बागायतदार आहे. मग हा कौतुक वाटायचं बुवांना बरं का. हा मृदंग वाजवतो, हा नाही का, मृदंग वाजवतो, हा गायन करतो. अरे वा काय काय. आणि 18वा अध्याय शिकवायला असल्यानंतर नुसतं आपल्या जोगमारात जुनी संस्था आहे तिथं नुसतं हास्याच असायचं नाही का. असे बुवा हसायला व्हायचे नाही का. 18वा अध्याय शिकवायला असायचे ते. आणि मग ते एक आनंद वेगळाच होता बरं का. आणि ताण्या लेकरासारखा स्वभाव ह्या बाबांचा, ताण्या लेकरासारखा स्वभाव. आणि तेज शेवटपर्यंत. किती तेज महाराज, 99 वर्षाचं आयुष्य. आता आपल्या बाबांचं तेज बघा नाही का. आता किती 95 वर्षाचं वय झाले, 95 वर्षाचं, तरी आजही विचारसागर आणि पंचदशीचा पाठ शिकवतात. हा ही विशेषता आहे. हा आणि गेल्या वर्षी बोधे बाबांच्या सप्तामध्ये पायाला प्लॅस्टर केलं होतं बाबांच्या. आम्हाला वाटलं काय 15-20 मिनटं कीर्तन करतील, पण 2 तास कीर्तन केलं होतं बाबा तुम्ही.
हा बोधेबाबाचं काल्याचं कीर्तन बोधेबा घाटावर सप्ताह झालता ना, पाचवा सप्ताह गेल्या वर्षी 2 तास कीर्तन केलं. हा मग मी म्हणत असतो परस्पर, आता इथे म्हणू नये बाबांच्या समोर, आमचे शांतीब्रह्म बाबा म्हणजे कीर्तन प्रेमी. हा कुणाला नाहीच म्हणायचं नाही. हा म्हणून आळंदीमध्ये एवढे कीर्तन झाले असतील, कोणी किती छोटा सप्ताह असू द्या मोठा सप्ताह असू द्या, आले ना बाबा कीर्तन, बाबांचं कीर्तन आहे. कीर्तन प्रेमी, हा नाही का, कीर्तन भक्तीवर आयुष्यभर फार प्रेम केलं ह्या बाबांनी, नाही का. हा तसे नाही का, प्रत्येकाचा वेगवेगळा विशेष गुण असतो. हा गुरुवर्य वैकुंठवासी नथुसिंग बाबा तसेच, गुरुवर विठ्ठल बाबा तसेच, एक नमूद होता, प्रेमळ स्वभाव. संचितीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आजारी होते, मला कळाल्यानंतर मी गेलतो. एकच विद्यार्थी होता, इतका बाबांना आनंद झाला ना बरं का. अरे ते म्हणले तू खेड्यातला पोरगा आणि पुण्यात कसं काय आला. आणि ते वर संचितीमध्ये काय 221 का किती रूममध्ये होते, अशी काहीतरी होती वरच्या मला. मी तिथे गेलो त्यांना भेटायला, त्यांना इतका आनंद झाला. अरे तू खेड्यातला पोरगा आणि कसं काय इतका आला. ते जवळ कोण होते विद्यार्थी, माझं नाव नाही लक्षात राहिलं. अरे म्हणले तू जेवला का, नाश्ता केला का. नाही म्हणलं बाबा सगळं करून आलो. जवळजवळ 4-5 वेळेला म्हणले अरे किती दुरून आला तू, खेड्यातून आला मला भेटायला. असं एक कौतुक करणारे होते, जो कोणी भेटेल त्यांचं कौतुक करणारे होते बरं का. हा एक वेळेला भीमसिंग महाराजांचा भगवानगडावर सप्ताह होता मोठा, बाबांचं कीर्तन होतं, मोठे बाबांचं. हा आम्ही गेलो तिकडून, आम्हाला 40-50 किलोमीटर आमच्या गावापासून. आम्ही बुवांच्या कीर्तनासाठी मुद्दाम गेलो. गेल्यानंतर दर्शन केलं. अरे तुझं गाव कुठे आहे म्हणलं, इथून 40-50, अरे बऱ्याच दूर आणणार. मग कीर्तनामध्ये त्यांचं स्वभावाचं सांगतो मी. कीर्तनामध्ये भीमसिंग महाराज असे पुढे बसलेले सगळे बडे बडे महात्मे, आणि कीर्तनात त्या पुनीत केले विष्णुदासी, या अभंगावर प्रेम जास्त असायचं बाबांचं. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी, हा या अभंगावर जास्त कीर्तन करायचे. आणि बसता बोलले म्हणजे अरे हा आमचा भीमसिंग, आता त्यांचा अधिकार होता, हा आमचा भीमसिंग. हा नवीन आळंदीत आला तेव्हा त्याला खरूज आली होती म्हणले. हा मी स्वतः कीर्तनाला होत होते नाही का, मी तसं ऐकावं कोणाचं काही सांगत नसतो. हा नाही का म्हणले. आणि आता बघा किती आमच्या स्वामींचा पुतण्या, किती मोठा महात्मा, सगळे बाबा भीमसिंग बाबा. ते आम्ही खाली बसलो होतो, स्टेजवर नव्हतो, बाजूला बसलो होतो, तुमचे विद्यार्थी असल्यामुळे. असं त्यांचा स्वभाव होता बरं का, त्यांचा अधिकार होता फार मोठा. मोठे बुवा मी अगोदरच सांगितलं, दिसायला छोटे होते पण त्यांचे विचार मोठे होते, आचार मोठा होता, म्हणून त्यांना मोठे बाबा हे विशेषण दिले. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं त्यांचे गुण. म्हणून अशा मोठे बाबांच्या या 15व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या नानांच्या आज्ञेने आणि आमच्या नरहरी बाबा बरं का, नरहरी बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी बाबांच्या आज्ञेने मला ही सेवा मिळाली. झालेली चिंतन सेवा कैवल्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली, सिद्धेश्वर भगवान आणि आपण ज्या संस्थेमुळे घडलोत असे आपले आद्य संस्थापक स्वानंद सुखन्यासी सद्गुरू जोग महाराज आणि सर्व गुरुवर्य, त्यांना कोटीशा वंदना करतो. आणि सगळे गुरुबंधू नाही का यांना सुद्धा आशीर्वाद मागतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानदेव